जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रेरणेतून दिव्यांग हक्क अधिनियम 2016 एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली। दिव्यांगांप्रती संवेदनशीलतेने काम करावे असा सामायिक सूर या कार्यशाळेत उमटला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजित राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर, दिव्यांग कायदे तज्ञ डॉक्टर विनोद आसुदानी, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सदस्य संगीता तुमाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिव्यांगांना मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांच्यासाठीच्या निधीचा योग्य विनियोग करण्याचे सांगितले। तसेच 5% दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले। दिव्यांग कायदे तज्ञ आसुदानी यांनी दिव्यांगांना दया नको अधिकार द्या, सामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले रोजगार, शिक्षण, प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले। तर अधिकाऱ्यांनी दिव्यांगांशी संवेदनेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली। दिव्यांगांच्या जीवनावर आधारित श्रीकांत चित्रपटातील अनेक प्रसंग व कविता तसेच कायद्यातील तरतुदींवर त्यांनी उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजित राऊत यांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील कायदे व अधिकार संदर्भात विस्तारित मार्गदर्शन केले। त्यासोबत शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले विविध कायदे व धोरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली। या कार्यशाळेला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी केले।